नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजे 5व्या हप्ते प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचं म्हणजे 18व्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे. आणि याच हप्त्याच्या सोबत नमो शेतकरी महासन्मान निधी ही जी योजना आहे, तर या योजनेच्या 5व्या हप्त्याचं देखील वितरण करण्याच्या हालचाली त्या ठिकाणी सुरू झाल्यात. आणि मित्रांनो, या संदर्भातली एक अपडेट हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 18वा हप्ता आहे, तर त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 5वा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या पुढील लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्याचं अनुदानाचं वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून होतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 5वा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या पुढील लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्याचं अनुदानाचं वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2254 कोटी 96 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या हप्त्याचं वितरण करण्यासाठी आवश्यक असतो तो निधी हा उपलब्ध झाल्यामुळे कोणत्याही एका कार्यक्रमामध्ये या हप्त्याचं वितरण हे केलं जाऊ शकतं. आणि आता यासाठी सर्वात मोठा कार्यक्रम आहे तो म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काय 18 हप्ता आहे, त्या 18 हप्त्याचं वितरण वाशिम जिल्ह्यातील देवी या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि याच हप्त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं देखील हप्त्याचं वितरण हे केलं जाऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये अशा प्रकारचे 4000 रुपये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डेबिट केले जाणार